बारामती आणि पुरंदर तालुक्यात गाजलेले माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचे चिंकारा हरिण शिकार प्रकरण आजही सर्वांच्या स्मरणात आहे। त्यावेळी एका राज्यमंत्र्यांविरुद्ध सडेतोड भूमिका घेऊन त्यांना जेलची हवा दाखवणारे निधड्या छातीचे सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती बाळाप्पा बोकडे आज स्वतःच्या न्यायासाठी प्रशासनाकडे याचना करत आहेत। सध्या सोलापूर शहरात वास्तव्यास असलेले मारुती बोकडे हे वन विभागातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत। शासनाच्या सेवेत असताना त्यांनी कधीही कोणाची गय केली नाही, मात्र सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन संघर्षाचे बनले आहे। बोकडे यांचा आरोप आहे की त्यांचे नातेवाईक त्यांना नाहक त्रास देऊन त्यांचा छळ करत आहेत। या त्रासामुळे त्यांना वृद्धापकाळात आनंदाऐवजी दुःखाचा सामना करावा लागत आहे। सोलापूर पोलीस प्रशासनातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक लाभापोटी मला न्याय देत नसल्याचे त्यांनी सांगितले। नातेवाईकांकडून वारंवार मारहाण होत असून याची गंभीर दखल घ्या अशी मागणी केली आहे। कारवाईच्या मागणीसाठी गेल्यानंतर न्याय मिळण्याऐवजी अन्याय होत असल्याचे ते सांगतात। बोकडे अक्कलकोट तालुक्यातला रहिवासी। मी फॉरेस्ट खात्यात 2008 साली रिटायर झालो। रिटायर झाल्यानंतर सोलापूरला राहायला आल्यानंतर पत्नी माझ्याबरोबर भांडणं करून 3 वर्ष माहेरी गेली। 3 वर्ष माहेरी गेल्यानंतर परत ते पोटगीचा दावा केला। पोटगी भरत असताना मला मुलगा, सून, पत्नी हे तिघं मारहाण करते ती। मारहाण केल्याने पोलीस चौकीला जातो। पोलीस चौकीला गेल्यानंतर पोलीस माझं एफआर नोंद करत नाहीत। मिलीभगत होते ते पोरगं पैसे देते, मिलीभगत होऊन माझं एफआर नोंदत नाहीत। मुलाला आणि सुनेला मिळून 2 लाख पगार आहे। त्या पगारी ह्याच्यामुळे ते पोलीस पैसे खाऊन काम करत नाहीत, माझं एफआर नोंदत नाहीत। आणि मला दमदाटी करून ठाणे अंमलदार फुलारी आणि ठाणे अंमलदार शिंदे हे पैसे खाऊन मला दमदाटी करून 353 खाली आत घालतो म्हणून दम देऊन माझी सही घेतात। ते लोक माझ्यापर्यंत यायचं नाही, मी त्यांच्यापर्यंत जात नाही। त्यांना 5 पैसे द्या म्हणून जात नाही, अर्धी भाकरी दे म्हणून त्यांच्याकडे जात नाही। जात नसताना रस्त्यात कुठे भेट झाली की मारहाण करते ती। त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। बोकडे यांनी यापुढे सांगितले की पोलीस प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही। बारामती तालुक्यात नोकरीत असताना ज्यांनी थेट राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडले आणि जेल दाखवली, तोच अधिकारी आज आपल्याच हक्कासाठी व्यवस्थेची लढत आहे। आता या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर ओढवलेली ही परिस्थिती प्रशासनासाठी आणि समाजासाठी विचार करायला लावणारे आहे। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, बारामती, पुणे।